स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर याच्यामध्ये जास्त नाही काय बोलता. तर अगोदरचा पार्ट जे आहे आपला पहिला पार्ट म्हणा दुसरा म्हणा, तर त्यामध्ये आपण सांगितलं होतं की अनबॉक्सिंग आणि त्या बटनांचं महत्त्व म्हणजे ते काय काम करतं ते सांगितलं आहे. ते तुम्हाला माहीत पण आहे, परंतु एक सांगा म्हणून एक स्पेशली पार्ट बनवला होता. तर आज पूर्णपणे लाईव्ह टेस्टिंग होणार आहे या व्हिडिओमध्ये आणि सर्व काही मी लाईव्ह सांगण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून जरी तुम्हाला माहीत असेल माहीत नसेल तरी एक व्हिडिओ म्हणून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही लोकांचा फायदा पण होऊ शकतो, काही लोकांना माहीत असून पण काही ठिकाणी गोष्टी काही लक्षात पण येतील. तर या ठिकाणी पाहू शकता मी हा मॉनिटर लावलेला आहे जे 600 वॅटमध्ये आहे आणि या ठिकाणी आपला मिक्सर आहे हे बघू शकता. आणि हा जे टेस्टचा माईक, याच्या फ्रिक्वेन्सीज मित्रांनो सेम आहेत, फ्लॅट आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणती फ्रिक्वेन्सी काय याचा रिस्पॉन्स कसा आहे काय नाही, जेणेकरून आपल्याला कळेल की हे काय काम करते. आणि राहिला विषय मॉनिटर मित्रांनो, मी टेम्पररी आपल्या 250च्या मशीनवरती लावलेलं आहे पाहू शकता. तर जास्त पसारा लावून जास्त असं करण्याचा प्रयत्न नाही केला, म्हणजे फक्त आपल्याला टेस्टिंग करायची आहे, जास्त काय याच्यामधलं आपल्याला वाजून दाखवायचं नसल्यामुळे मी टेस्टिंगसाठी फक्त 250चा एम्प्लिफायर लावला. तर या ठिकाणी पूर्ण मिक्सर कन्सोल चालू झालेला आहे मित्रांनो पाहू शकता. आणि आपला कन्सोल चालू झालेला आहे मित्रांनो. हे माईक पाहू शकता, लाल वायर आहे, चॅनल 1 मध्ये टाकलेला आहे. आणि आपला हा 600 वॅटचा मॉनिटर लावला आहे आणि या चालवण्यासाठी 250 वॅटची एम्प्लिफायर लावली आहे चेक करण्यासाठी. आणि या ठिकाणी आपलं मिक्सर चालू झालेलं आहे. मास्टरमध्ये याचा आउटपुट दिलेला आहे, या ठिकाणी बघू शकता. आउटपुटची पिन ही झाली 1 नंबरमध्ये लावलेलं आहे. तर सर्व फ्रिक्वेन्सी कशा काम करतात आणि याचा सॉफ्ट आवाज आहे का कडक आहे हे पाहण्यासाठी आपण आता चेक करूया. आजचा पूर्ण आपला लाईव्ह सेक्शन असल्यामुळे आपण चेकिंग करणार आहोत. तर स्टार्ट करूया. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. तर मित्रांनो सेम फ्रिक्वेन्सीज आहेत. तर आता थोडं जास्त वाढून एक एक पाहूया बटन्स, तर कसा रिस्पॉन्स येतो. तर थोडी हाईस वाढून पाहूया. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. त्यानंतर मिड वाढून पाहू थोडा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. तर मिड कमी करूया. तर बेस वाढून पाहू थोडा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. त्यानंतर या ठिकाणी ऑक्सचे बटन्स आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये आपण इको टाकून पाहूया. तर इकोचा आपल्याला रिस्पॉन्स कसा पाहायला भेटेल. तर इको तात्पुरता टाकूया, कारण त्यानंतर स्पेशली आपल्याला पार्टचा बनवायचा आहे, सेटअप कसा मारायचा काय नाही. तर आता आपण इको टाकून पाहूया. इको 1 टाकूया, म्हणजे त्यामध्ये रिव्हर्ब आहे. तर या ठिकाणी मी इफेक्ट्स 1 वाढवतो, 0 dB वरती मी सेट करून ठेवतो. तर मी या ठिकाणी इफेक्ट्स 1 जे आहे प्लेट 1 वरती सेट केलेलं आहे. तर आपण हेच चेक करूया आजच्या याच्यामध्ये, म्हणजे इको चेक करायचं फक्त आपल्याला आजच्या याच्यामध्ये. त्यानंतर आपण स्पेशली पूर्ण इको कशी काम करतात, कसले आहेत पूर्ण याची पण आपण स्पेशली पार्ट याचा घेणार आहोत. तर बघूया ह्या इको. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. या ठिकाणी पाहू शकता इफेक्ट 1 आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हर्ब पाहायला भेटेल, या ठिकाणी पाहू शकता. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक चेक. थोड्या याच्यामध्ये हाईस असल्यामुळे थोडा हाईसचा पण या ठिकाणी वाढत आहे विसल. तर हा इको 1 होता, म्हणजेच इफेक्ट्स 1. त्यानंतर आपण डिले चेक करूया. या ठिकाणी फर्स्ट बंद करूया, सेकंड चालू करूया. सेकंड कसा काम करते पाहूया. हॅलो सेकंडसाठी आपल्याला इफेक्ट्स 2चा स्लायडर वाढवावा लागेल. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी बघू शकता आपला सेकंड इको अशा प्रकारचा आहे. तर एक बार चेक करून दाखवतो तुम्हाला. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. या ठिकाणाहून ती तुम्हाला इफेक्ट्सची स्पीड कमी जास्त करता येते. आता मी स्पीडमध्ये बोट दाबल्यानंतर स्पीडमध्ये होणार हॅलो 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 पाहू शकता. हॅलो 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 स्पीडमध्ये होणार. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. आता जितकी स्पीड आणि जितकी मीडियम साईज किंवा स्लो साईज ठेवसाल तसे इफेक्टचा जे लॉंग थ्रो आहे ते कमी जास्त होत जाईल. मी थोडा मीडियम दाबतो, थोडा मीडियम.
hello, 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 hello. Hello check, hello check, hello check, hello, hello, hello. तर अशा प्रकारे इको हा आहे 2 नंबरचा म्हणजे इफेक्ट्स 2. त्यानंतर आपण या ठिकाणचा जो आहे ही 100 dB हा आपण चेक करूया. तर पाहू शकता हा आवाज मिक्सरचा क्रिस्पी आणि एकदम सॉफ्ट आहे मित्रांनो. जेणेकरून सर्व जेव्हा माईक लागतील तुमचे 24चा स्लॉट दिलेला आहे. 24 तर जास्तीत जास्त यूज होऊ शकत नाही नॉर्मली प्रोग्राममध्ये. हाय क्वालिटीचे संगीतकार असतील तर 24 माईक यूज होऊ शकतात. नॉर्मली 16 माईकचा धरून चालू आपण. जेव्हा 16 माईक मिक्सरला या लागतील तर या मिक्सर असा हँडल करेल की ते 16 माईक तर आवाज कोणाचा जास्त करणार नाही, कोणाचा दाबणार नाही, कोणाचा म्हणजे असं काहीच छेडछाड होणार नाही. म्हणजे जे आपले अदर्स दुसरे मिक्सर असतात म्हणजे स्टुडिओ मास्टर कमी पैसेवाले आपले किंवा अवजाचे असो किंवा डेनचे असो किंवा लेनचे असो, त्याच्यामध्ये अजून भरपूर कंपनी अशा निघालेल्या आहेत. आता कोणाकोणाचं नाव घेणं गरजेचं नाही. तर ते काय करतात, एकदमच लोड आला सगळी माईकच समजा कीर्तनात असो भागवतात असो कोण्या इव्हेंटमध्ये एकदाच जेव्हा माईक आपली फ्रिक्वेन्सी चालू करतात म्हणजेच गाणे एकदम सुरू होते त्यांचं गायन करणं तबला असो हे एकदा जेव्हा वाजतात तेव्हा कोणत्याचा आवाज कमी होतो कोणत्याचा जास्त होतो तसा गोंधळ होतो त्या मिक्सरमध्ये. परंतु मी याच्यावरती एक कार्यक्रम केलेला आहे तर एक दिमागात गोष्ट बसलेली आहे की बा हे जितका माईक समजा चालू होतील तेवढे जेवढा आवाज सोडा त्याचप्रमाणे आवाज हा रिस्पॉन्स म्हणजे आउटपुटला सोडणार, कोणाचा दाबणार नाही, कोणाचा कमी करणार नाही. ही या मिक्सरची खासियत आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा आपला 5 मिनिटाचा झालेला आहे. फक्त आज आपण यावरती ही कव्हरेज केलेली आहे की हा कसा रिस्पॉन्स देतो, कोणती फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर म्हणजे कोणती कडक आहे, सॉफ्ट आहे, कसा आहे आवाज हे तुम्हाला कळलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. याचे पार्ट भरपूर मिळणार आहेत आणि पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ भेटणार आहे. तर भेटूया पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो, कारण मराठीमध्ये पहिलाच तुमचा भाऊ या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. काय चुकलं असेल तर माफ करा, कारण चूक तर होतेच मित्रांनो. असो मी मान्य करतो माझी चूक झाली असेल तर. आणि काही नवीन टॉपिकचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट करून लवकर सांगा मित्रांनो.